काल भिजलेल्या कोंबडीसारखे बसलेले मला फोन करून बोलवलं, मला इकडून काढा, मला इकडून काढा, माझ्या गाडीतून सोडलं आणि मुंबईला गेल्यावर कंठ फुटला. ठोकून बोल, खोटं बोल, ठोकून बोल, हा यांचा धंदाच आहे. दावा राज्याने केला, तुम्हाला काय वाटतं कसला? या प्रकरणामुळे नालासोपाऱ्यामध्ये 5 ते 7% फायदा आणि वसईमध्ये 3 ते 4% फायदा हा बीजेपीला झालेला आहे, असा दावा राजन नाईक यांनी. चांगला आहे. मग पैसे तुम्ही वाटायचे, नेते तुमचे यायचे आणि फायदा पण तुमचा. मग पैसे पोचले का ते विचारा ना. मग कालचं प्रकरण म्हणजे पैसे पोचवायचंच ना. बघू. ज्या ठिकाणी हे सगळा राडा झाला, विनोद तावडेंनी असा आरोप केलेला आहे की ते हॉटेलच हितेंद्र ठाकूरांचं होतं आणि म्हणून ते प्री प्लॅनिंग न सगळ्या राडा घडवला. कोण बोलले? विनोद तावडे. ते हॉटेल माझं आहे. विनोद तावडेंनी ते हॉटेल माझ्या नावावर करावं. मी त्यांचा आभारी राहील आयुष्यभर. काल भिजलेल्या कोंबडीसारखे बसलेले मला फोन करून बोलवलं, मला इकडून काढा, मला इकडून काढा, माझ्या गाडीतून सोडलं आणि मुंबईला गेल्यावर कंठ फुटला. डायरेक्ट हॉटेलचा मालक मला केला. वा, हुशार आहेत. मग हॉटेल अख्खं बुक का केलेलं? माझं हॉटेल होतं. जर ते हॉटेल माझं होतं तर यांनी बुक का केलं? ठोकून बोल, खोटं बोल, ठोकून बोल, हा यांचा धंदाच आहे. काय वाटतं, आजही मतदान प्रक्रियेमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरूच आहेत, याचा कुठेतरी मतदानावर परिणाम? आम्ही कुठे कोणावर आरोप करतो? मी उत्तर देतो फक्त. मी आरोप कोणावर कधी करत नाही. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।